नमस्कार मंडळी, तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आलो गावाला येण्याचा मागचं कारण म्हणजे एप्रिल महिन्यात लग्न आहे. तर पहिली पत्रिका देवाजवळ ठेवण्यासाठी आलो आहे. 3 दिवस आहे. 3 दिवस सगळं काम करायचे जे काय लग्ना रिलेटेड आहेत ते. आता पहिल्या देवाजवळ पत्रिका ठेवायच्या आहेत. मग तिकडनं जायचं आहे गावच्या देवीजवळ, तिकडे पत्रिका ठेवायची. असे हे 3 दिवस थोडंफार काम आहे ते करून सोमवारी परत घरी जायचे. ते काकांनी 150 पत्रिका मागवलेत, ते काकाच्या स्वाधीन करतोय. पत्रिका खोलून बघते कसे आहेत. तर 5 पत्रिका पहिले देवाजवळ ठेवायचे, नंतर वाटायला सुरुवात करायची. आई चिल्लर काढते. अरे खोल लवकर. पत्रिकेला हळद कुंकू लावून झालंय, लावलं नव्हतं, काही गडबडीत घेऊन आलोय आम्ही. दिवस कमी उरलेत, आईची धावपळ चालू झाली आहे. आता देवाजवळ 5 पत्रिका ठेवायला चाललोय. हे मालकीन आली बघ. मालकीन आली बघ, मोठी मालकीन आली. पार पडले त्यांच्या हाताने. मस्त असं नाटकून ठेवली ती. मला असं माहिती नाही असं हे करणार होतं. तो घेतले सकाळी साप पुसून. देवाच्या भारी पाहिजे त्याला. आता वरती चाललोय गावच्या देवीजवळ पत्रिका ठेवायला. हा काका पुढे चाललाय, समोरून बाजारी येत आहेत. हे आमचे शेजारी बाजार भरपूर करतात. पावसात हा तळा पूर्ण फुल असतो, पण आता कमी झालाय, कमळ आलेत. काकाचे 2 शिकारी आहेत, त्याच्या मागून चाललेत, ट्रेनिंग दिलेले आहेत. काय नाव काय यांचं? एक राजू, एक वाघ्या. वाघ्या कुठला, तांबडा की पांढरा? तांबडा. कोण? राजू. वाघ्या. सफेद राजू. हा गावचा विठ्ठल रुक्माईचं मंदिर. या रानवाटातून लहानपणी खूप वेळा जायचो, करवंद, आंबे वगैरे काढायला. आता मेमध्ये सुट्टीत नसते, त्यामुळे काही येणं जाणं नसतं, जास्त करून गणपतीमध्येच. हा म्हैशींचा गोठा आणि हा म्हैशींचा शेण.
काका बोलतो इकडे बिबट्याचा वावर आहे. ही अफवा पसरवत होतो काका. म्हणजे कोणी तर बघितलं नाही अजून. दुसरीकडे बघितलं आहे पण इकडे नाही बघितलं आहे. माकड आहेत, रानडुक्कर आहेत, बाकी माहीत नाही काय आहेत. आता हा गावदेवीचा रस्ता आहे. तिकडे लग्नाच्या पत्रिका ठेवायच्या त्यासाठी चाललो आहे. घरातल्या देवाजवळ ठेवल्यात कुलदेवत वगैरे 5 पत्रिका. आत्ता गावच्या देवीजवळ चाललो आहे या रानवाटेने. नंतर परत संध्याकाळी दुसरीकडे जायचे पत्रिका घेऊन. काका बोलतो मी इकडे रोज येतो. ते घरात अंगणात जो मांडव घातले आहे त्यासाठी लाकडं वगैरे त्यांनी इकडनंच नेलं आहे. मला इकडे दम लागला चालून. पोट जास्त झाले वाटतं. संपूर्ण कातळ. पावसात हे पूर्ण हिरवळ असतं आणि इकडे धबधबा असतो. पण आता काही पाणी सुकलं सगळं. इकडे आम्ही आलो तर पोहायला यायचो गणपतीत, पण आता सगळं सुकलं आहे. आणि आपण इकडे पोचलेलो आहे गावदेवीच्या इकडे. ही गावची गावदेवी. हा आजूबाजूचा जंगल. गावची गावदेवी काळेश्वरी देवी आहे. आणि ही झाडं पत्रिका ठेवलेली आहे गावच्या देवीजवळ. काळेश्वरी देवी.
पत्रिका ठेवून झालेली आहे, पूजा वगैरे झाली. पूजा झालेली आहे गावदेवीची आणि पत्रिका पण ठेवलेली आहे. पत्रिका ठेवून झाली, कुलदेवताला पण ठेवली, आता गावदेवीला पण ठेवली. आता पत्रिका वाटायला सुरुवात. जो मेन काम असतो वाटायचा तोच आहे. संध्याकाळी पत्रिका वाटायला जाणार आहे. बघूया कोणाकडे नेतोय काका. करवंदांना आत्ताची फुलं येत आहे. काका एकटाच इकडे रानात ये जा करतो, ते स्टोरी सांगतोय तुम्हाला. काका कोणालाच घाबरत नाही, तो रणगाडा, बंदूक. का अजून तयार झाले नाहीत. गावचा आमचा छावा शर्यतीला घेऊन चाललाय बैल. कोण आहे, बकासूर की कोण? मसूर. येत नाही मसूर आपला, लागतोय मसूर तुझा. घरी आलो होता, सकाळी थंडी होती, आता ऊन लागतोय. आता जरा घरी जाऊन निवांत, मग परत संध्याकाळी पत्रिका वाटायला. धडाडीचे कार्यकर्ते गावचे बैलगाडी घेऊन चाललेत कुठे. कुठे चालला रे? कुठे चाललायस? वाड्यात चाललेत. बाहुबली बैलाचं काम करतोय. आता चाललोय पत्रिका वाटप करायला. 5 पत्रिका सासरी द्यायच्या. आता हे महिला मंडळ 2च आहेत, जास्त नाहीत, आणि आम्ही 2. मला पत्रिका देत आहे. ओके. प्रवासाला चालू झाली आणि आईचं गोंगाट चालू झालाय. नुसतं किरकिर किरकिर करते, शांत सांगून ते तरी ऐकत नाही. आई काकी काका चाललेत पत्रिका द्यायला. मला अलाउड नाही, काय ते असतं कारण. मी गाडीतच थांबलोय. आई आणि काका काकी गेलेत पत्रिका घेऊन. 5 पत्रिका जे द्यायचे असतात ते. गाडीत यासाठी थांबलो की काय ते प्रथा असते की नवरदेव नसतं वाटतं, त्यामुळे मला गाडीत थांबायला सांगितलं आणि ते गेलेत पुढे. काय बोलणार, जाऊन दे. शिरा आणले मला, गाडीत थांबले म्हणून. आता बसून खातो आरामात. आता पुढचा स्टॉप पत्रिका वाटण्याचा. एकदम गंभीर वातावरण आहे पत्रिका वाटताना. आई कंटाळली 4 घरा कंटाळून. अजून मेन घर आहे का? मेन घर कुठला? आग्रा. गाडीत गेला आता. स्वागतासाठी तयार आहेत. आई कसं आहे, दमलीस? मस्त. पहिला केळवण माझा. इकडे बघ जरा. काकाचा आणि काकीचा मानपान चालू आहे. लाजतोय ते बघ, हे बघ. काका काहीतरी मंत्र बोलते हात जोडून. हे बघा, हे बघा, हे मानपान बघा यांचं काय.
सोमवारी बंद असेल ना सॉरी कसं काय यांचं हे करायचं आपण अशा प्रकारे काका काकीचा मानपान झालेला आहे. थांबा थांबा हो गं, बसा. थांबा थांबा ते जोड्याने पाया पडत आहेत. चला अशा प्रकारे पत्रिका वाटून झाल्या आजच्या दिवसातल्या. सगळं किती 15-20 पत्रिका वाटून झाल्या. तर आजचा दौरा इकडेच संपलाय. ही व्हिडिओ पण इकडेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आजची आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.